नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आपल्या सोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ, 12 खासदारांचं निलंबन, शिवसेनेच्या 2 सदस्यांचा समावेश। ऑगस्ट महिन्यात झालेल्या अधिवेशनातील गोंधळावर सध्याची कारवाई। राज्यात 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार का? विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांमध्ये संभ्रम। 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्यास हरकत नाही, कोरोना चाइल्ड टास्क फोर्सचे आवाहन। राज्यमंत्री बच्चू कडू यांचं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन। प्रसंगी प्रहार ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उतरेल, बच्चू कडू यांचं इस्लामपुरात वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने सर्व पक्ष संपवला, आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवणार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं सांगलीत वक्तव्य। ओमिक्रॉननं धाकधूक वाढवली, केंद्र सरकारकडून सुधारित गाईडलाईन्स जारी। ओमिक्रॉनचा धोका समोर असताना राज्य सरकारचा ऍक्शन प्लॅन। आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती। कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरच 3ही कृषी कायदे घटनात्मकरित्या रद्द होतील। राज्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर विद्युत विभाग बसलाय, मात्र शेतकऱ्यांची वीज बिल माफ केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। मंत्री बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहे। हिंदू जातीयवादाला चाटत बसतो आणि म्हणूनच हिंदू मागे। हिंदू सडका जातीवाद सोडून धर्मासाठी एकत्र आला नाही तर भविष्यात हिंदूंवर अत्याचार वाढतील, कालीचरण महाराजांचं सांगलीत वक्तव्य। सर्व विमानतळावर 13 देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करणं आणि विमान प्रवासाच्या 48 तास आधी RT-PCR चाचणी अहवाल बंधनकारक। राजेश टोपे यांची महत्त्वाची सूचना। आणि इस्लामपूर इथं आपली माणसं या फाउंडेशनच्या माध्यमातून बेघर असलेल्या दिव्यांग कुटुंबियांना घराचा आधार। राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते घराचे अर्पण। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। असंख्य चाहते, असंख्य प्रेक्षक आणि 3.5 लाख सबस्क्रायबर यांनी दिलेल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छांसाठी एसबीएन मराठी परिवाराकडून खूप खूप धन्यवाद। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। इस्लामपूर इथं आपली माणसं या फाउंडेशनच्या माध्यमातून बेघर असलेल्या दिव्यांगांना कुटुंबाला घराचा आधार देण्यात आलाय। राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते यांच्या घराचं अर्पण करण्यात आलं। सांगलीच्या इस्लामपूर इथं नानासाहेब महापुरे या दिव्यांग कुटुंबियांना इस्लामपूरची आपली माणसं फाउंडेशनकडून घर बांधून देण्यात आलं। महापुरे यांच्या कुटुंबात 2 वृद्ध दिव्यांग आहेत तर 1 नातू असा परिवार आहे। इस्लामपूर शहरातील साठेनगर इथं महापुरे कुटुंब राहतं। पडक्या घरात त्यांना आपली गुजराण करावी लागायची। ऊन, वारा, पाऊस अशा परिस्थितीतही सामना करत महापुरे दिव्यांग कुटुंब राहत होतं। या कुटुंबाची सुरू असलेली फरफट पाहून आपली माणसं या फाउंडेशननं सामाजिक संस्था पुढे आली। समाजाला मदतीचा हात देण्याचं आवाहन करत देणगी गोळा करून महापुरे कुटुंबाला भक्कम असं 2 खोल्यांचे चिराविटांचे देखणे घर महापुरे यांच्या जागेवर बांधून देण्यात आलं।
या घराचा अर्पण सोहळा कामगार आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते संपन्न झालं। या प्रसंगी पदाधिकारी देखील उपस्थित होते। बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, आज घर पेटवण्यासाठी अनेक हात पुढे येतात, मात्र घर उभारताना हात आखडतात। देशात आज जातीमधील लोक जातीचे लोक पाहिले जात आहेत, हे दुर्दैव असल्याची खंत मंत्री कडू यांनी व्यक्त केली। घर बांधताना मात्र माणसाची हात आखून अनेक देशाचा आणि जगाचा इतिहास पाहिला तर प्रेमाला वेळच लागत, लाखो घरं पेटवल्या गेल्या, पण बांधणारी घरं आता किती समोर आली त्याचं संशोधन केलं तर फार कमी। नावे खूप चांगलं आहे आपली माणसं, आपल्या जातीतल्या माणसाला आपलं म्हणायचं, परिवारातल्या माणसाला आपलं म्हणायचं, धर्मातल्या माणसाला आपलं म्हणायचं, का जी आपल्यासोबत दुःखात आपल्यासोबत असतात त्यांना आपलं म्हणायचं। हा एक पुन्हा संशोधनाचा विषय आहे, पण लोक दुःखात आपले असणारे माणसं आपले समजत नाही, जातीतले मात्र आणि धर्मातले लोक आपले समजतात। हे या देशाचं दुर्दैव आहे, ते दूर करण्याचं काम आपण करतात, त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद, जय हिंद। नमस्कार। आपली माणसं फाउंडेशन इस्लामपूर एक सेवाभावी संस्था आहे आणि या संस्थेमार्फत आज इस्लामपुरातले दिव्यांग नानासाहेब महापुरे यांचं एक जीर्ण झालेलं घर होतं। अगदी घरातले सगळे लोक दिव्यांग आहेत, एक तर असहाय्य आणि निराधारी कुटुंब आहे। या कुटुंबाचं ज्या घराची परिस्थिती सगळ्यांच्या लक्षात आली की या कुटुंबाला राहायला घर नाही, त्यामुळे आपल्या माणसं फाउंडेशनच्या सदस्यांनी या इस्लामपूर परिसरातील जे काही दातृत्वाची करणारे लोक आहेत त्या लोकांच्या माध्यमातून हे घर आज इथं उभा केलेलं आहे। या घरासाठी अगदी जो साधा माणूस असेल गावातला त्यानुसार त्यांना फुलाची पकडी म्हणून त्याला जी काही मदत करता येईल ती मदत केलेली आहे आणि अशा या सर्वांच्या सहकार्यातून या आज इथं घराचं लोकार्पण सोहळा आम्ही आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय बच्चू कडू साहेब यांच्या हस्ते आज हा अर्पण सोहळा करत आहोत। काळाच्या आधीपासून इस्लामपुरातील आपली माणसं फाउंडेशनच्या वतीनं इस्लामपुरातीलच समाजसेवा करणाऱ्या अनेक उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि शिक्षण सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र येऊन हे फाउंडेशन सुरू केलं। त्यानंतर कापूसखेडला एका दिव्यांग बांधवाला एक घर बांधून दिलं। त्याच्याशिवाय आत्ताच माझ्या सहकार्याने सांगितलं त्या पद्धतीनं वेगवेगळ्या व्यक्तींना घरपोच अन्नधान्याची किट पोच करणं, जेवण पोच करणं, याचबरोबरती हे जे दिव्यांग कुटुंब आहे ह्या कुटुंबामध्ये 2 दिव्यांग आहेत आणि जे बेघर आहेत, तर अशा लोकांना आवाहन केल्यानंतर स्वयंस्फूर्तीने, ज्याला आपण स्पॉन्टेनियस म्हणतो, अशा स्पॉन्टेनियस पद्धतीने उत्स्फूर्त पद्धतीने लोकांनी मदत केली आणि मी आणि माझं घर, माझं कुटुंब, माझी प्रॉपर्टी, माझी बायको, मुलं याच्या पलीकडच्या ह्या परिघाच्या बाहेर, ह्या वर्तुळाच्या बाहेर जाऊन समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, केवळ एवढ्या उदात्त भावनेतनं हा ग्रुप स्थापन झाला, फाउंडेशन स्थापन झालं, रजिस्ट्रेशन केलं आणि फाउंडेशनमधले सर्व सहकारी अतिशय तळमळीनं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि इतर वेळी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतात आणि अशा सामाजिक ॲक्टिव्हिटीज राबवण्याचं आम्ही सर्वांच्या सहकार्यानं काम करत आहोत। माझं नाव अनिल दादासू महापुरे, हे 2 माझे अपंग नातेवाईक। आणखीन भरपूर वर्षापूर्वी माझे घर पडलेले, आणखीन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून मला हे पूर्ण घर बांधून मिळाले आणि ह्यात मदत करणारे भरपूर लोक आहेत। आणखीन महाराजांनी आपलं काळजी घेतली, सर्व काय गोष्टी गरजा ते त्यांनी वेळेच्या वेळी पुरवल्या आणि हे मोठे घर मला उभा करून दिले त्यांनी। आणखीन मी फाउंडेशन ग्रुपचं आभार आहे, त्यांनी मला घर बांधून दिले। माझे 2 अपंग माणसांना त्यांनी आधार दिला, जेवणाचे किट वगैरे त्यांनी आणून दिली, ती सायकली वगैरे त्यांनी आपल्याला दिली, त्यांनी कपडे वगैरे सगळं काय असेल ते फाउंडेशन ग्रुपने आपली माणसं फाउंडेशनने दिली। आणखीन ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।
सांगलीमध्ये कोरोना पार्श्वभूमीवर आता सांगली मिरज रोडवर विजयनगर इथं पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. विना मास्क वाहनांवर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता नाकाबंदी सुरू केली. विना मास्क वाहनांवर फिरणाऱ्यांवर आता कारवाई केली जात असून विना मास्क आढळल्यास 500 रुपये दंड केला जातोय. सांगली मिरज रोडवर विजयनगर इथं विश्रामबाग पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे. मी पोलीस इन्स्पेक्टर पुजारी विश्रामबाग पोलीस स्टेशन सांगली सर्व नागरिकांना आवाहन करतो की केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये आम्ही नवीन येणाऱ्या कोरोनाच्या व्हायरसच्या अनुषंगाने विजयनगर विश्रामबाग चौक येथे नाकाबंदी करून जे लोक विदाउट मास्क बिगर मास्कचे फिरत आहेत त्यांना आम्ही प्रबोधन करत आहोत आणि त्या न ऐकणाऱ्या लोकांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करत आहोत. एका माणसाला विदाउट मास्कच्या माणसाला 500 रुपयाचा फाईन आहे. त्यामुळं कुणीही लोकांनी विदाउट मास्क फिरू नका. येणारा व्हायरस हा अतिजलद फिरणारा पसरणारा व्हायरस आहे. त्यामुळं आपण सर्वांनी दक्ष राहिलं पाहिजे आणि प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सर्वांना साथ दिली पाहिजे. आपलं आरोग्य आपल्या हाती आहे. आपण सर्वांनी मास्क लावून फिरलं पाहिजे. ज्याच्या तोंडाला मास्क आहे त्याच्या जवळ एक ऑक्सिजनची ट्यूब असल्यासारखं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी मास्क लावून फिरावं, प्रशासनाला सहकार्य करावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. राज्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर विद्युत विभाग बसलेला आहे. मात्र शेतकऱ्यांची वीज बिलं माफ केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचा इशारा मंत्री बच्चू कडू यांनी सरकारला दिला. सांगलीच्या इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीनं कृषी क्रांती प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. याचं उद्घाटन कामगार आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते झालं. शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या दृष्टीनं आयोजित या प्रदर्शनात 100हून अधिक स्टॉल सहभागी आहेत. उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. राज्यातील शिक्षण धोरणावरून बोलताना शिक्षणाविषयी कायद्यात बदल करणं गरजेचं आहे. कायदा कुचकामी स्वरूपाचा झालेला आहे. कायदा पालकांच्या बाजूने नसून तो संस्था चालकांच्या बाजूचा आहे. शिक्षण कायद्यात बदल करण्याबाबत आम्ही पाठपुरावा करत आहोत असं स्पष्ट केलं. सध्या राज्यात थकीत वीज बिलांच्या बाबत शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर विद्युत विभाग बसले. मुख्यमंत्री यांच्याकडे 50% वीज बिल माफ करून विद्युत कनेक्शन चालू ठेवावी अशी मागणी केलेली आहे. तर येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज माफी मुद्द्यावर चर्चा होणार आणि वीज माफी केल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नसल्याचा इशारा मंत्रींनी दिला आहे. सगळ्याच इकडे तो प्रकार आहे. कायद्यात बदल करणं फार गरजेचं आहे. कायदा कुचकामी आहे. कायदा हा पालकाच्या बाजूचा नाही, तो संस्थेच्या थोड्या बाजूचा आहे आणि तो बदल करण्यासाठी मी सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे. भाऊ, अचलपूरमध्ये तुम्ही कारण 8च घंटे जर आम्ही वीज देत असाल तर पूर्ण बिल वसूल करण्याचं कारण नाही आणि त्याच्यावर चौकशी करून शेतकऱ्याच्या बाजूने न्याय निश्चितच सरकार करेल अशा अपेक्षा आहे. ST कामगारांच्या बद्दल सुद्धा आपण म्हटलं की तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात. आता STच्या बाबतीत मी नेहमी म्हणतोय का कलेक्टरच्या किंवा मुख्यमंत्र्याच्या किंवा मंत्र्याच्या गाडीवरच्या ड्रायव्हरला जर 40 ते 45 हजार रुपये महिना भेटत असेल आणि हजारो शेकडो प्रवासी घेऊन जाणाऱ्या ST चालकाला मात्र जर 12,000 भेटत असेल तर हे चुकीचं आहे आणि या मागणीचं आम्ही त्यांचं समर्थन करतो. परंतु आता आंदोलनाची ते वेळ नाही. त्यांनी आंदोलन मागं घेऊन निश्चितच येत्या काळात सरकार त्यांच्या बाजूने उभं राहील. आम्ही लागंतर नेतृत्व करू अशा सुद्धा आम्ही त्यांना आश्वासन देतो. आम्ही जेपर्यंत शेतकरी म्हणून मतदान करत नाही तोपर्यंत हा बदल होत नाही. आता विद्युत विभाग आमच्या मनगुटीवर बसला. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. किमान नाहीच आपली परिस्थिती बेकार आहे, मान्य आहे, पण 50% तरी माफ करा आणि त्याचं विद्युत कम से कम इथून चालू ठेवा.
एवढं जरी केलं तरी शेतकऱ्याला थोडं त्याचा रिलॅक्स भेटल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सांगली महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये 6 शाळा आणि 2 महाविद्यालयातील एकूण 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सांगली, मिरज आणि कुपाड शहर महानगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये 6 शाळा आणि 2 महाविद्यालयातील 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. यात चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, ऑनलाईन PPT प्रेझेंटेशन आणि निबंध स्पर्धांचा समावेश आहे. माझी वसुंधरा अभियानाची जागृती करण्यासाठी आणि अभियानात लोकसहभाग यावा, या विद्यार्थ्यांमध्ये वसुंधरा रक्षण आणि संवर्धनबाबत जागृती व्हावी या उद्देशानं महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांनी या विविध स्पर्धा घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या स्पर्धा घेण्यात आल्या. आतापर्यंत महापालिका प्रशासनाकडून 6 शाळा आणि 2 महाविद्यालयात स्पर्धा घेण्यात आल्या असून 400हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवलाय. यासाठी महापालिकेकडून प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात समन्वयक नेमण्यात आले असून समन्वयकांच्या उपस्थितीत या स्पर्धा घेण्यात आल्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्यासह महापालिकेचे समन्वयक आणि स्वच्छ संरक्षण विभागाची टीम कार्यरत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. मिरजमध्ये नागरी वस्तीत दुर्मिळ खापरखवल्या साप आढळून आलाय. सर्पमित्रांनी सुरक्षित बचाव कार्य करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अनिल काशीनाथ कंकाळी यांच्या खाडे हायस्कूल शेजारी घरच्या बाहेर साप आढळून आल्याची माहिती सर्पमित्र महादेव भोसले यांना मिळाली. 1 फूट लांबीचा हा दुर्मिळ खापरखवल्या जातीचा साप सर्पमित्र महादेव भोसले, बापू भाजीवाले, सचिन पाटील, आकाश शिंदे यांनी सुरक्षित बचाव कार्य करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलाय. हा साप बिनविषारी असून कर्नाटक, गोवा, पश्चिम महाराष्ट्र या भागात आढळून येतो. याचं खाद्य गांडूळ असून उष्ण आणि दमट हवामान त्याचा वावर जास्त असतो. मिरज तालुक्यात 3 ते 4 वर्षांनंतर हा साप पहिल्यांदा आढळून आल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. हा साप मांडूळ सारखा दिसत असल्याने अनेक वेळा फसगत होते. सर्पमित्र महादेव भोसले यांनी याची माहिती दिली आहे. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र महादेव भोसले. आज जो तुम्ही साप बघत आहात हा अनिल काशीनाथ कंकाळे यांच्या घरामध्ये दुर्मिळ जातीचा आढळून आलेला हा साप खापरखवल्या, हा जमिनीमध्ये मातीमध्ये राहणारा असा हा साप. ह्याचं खाद्य आहे गांडूळ आणि पश्चिम महाराष्ट्रात, गोवा आणि कर्नाटक ह्या राज्यामध्ये हा आढळून येणारा दुर्मिळ जातीचा साप. मित्रांनो, बिनविषारी साप हा तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो की साप ओळखता आला पाहिजे. सापाला मारू. आणि मित्रांनो, ह्या सापाला मांडूळ म्हणून कैक जण फसतात. तुम्ही बघू शकताय, हे त्याचं तोंड आहे आणि शेपटीकडली बाजू ती सेम तोंडासारखीच दिसते. आणि ओळखायचं झालं तर ह्याच्यावर येल्लो असे बारीक 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 स्पॉट असतात. ह्याच्यावरनं ओळखायचं पिवळा कलर, त्याच्यानं काळा असा मिक्स स्पॉट्स असतात आणि त्याच्यावरनं ओळखायचं की हा साप खापरखवल्या आहे. आणि मित्रांनो, दुर्मिळ जातीचा साप आपण आत्ता चांगल्या पद्धतीनं रेस्क्यू केलेला आहे आणि पर्यावरणमध्ये रिलीज करण्यासाठी आपण पर्यावरणमध्ये आलेलो आहे मित्रांनो. तर आपण ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.
लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5775। जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर। सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी। पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत। नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65। कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक। आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला। पत्ता रेवणी गल्ली, मिरज। वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8। संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड। नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे? हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे? हाँ जी हाँ। नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिलवर
पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. सध्या मिरजमध्ये भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. पानपट्टी दुकान, ऑनलाईन लॉटरी दुकान फोडण्यात आले. यामध्ये हजारो रुपये लंपास केली असल्याची माहिती मिळते. अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात असणारी दुकानं रात्री चोरट्यांनी फोडली. यामध्ये ऋतिश शेंडगे यांचं ऑनलाईन लॉटरीचे कडेकोंडा तोडून दुकानातील 3,000 रुपये रोख रक्कम, परशुराम लोंढे यांचे श्री पान शॉपचे कडेकोंडा तोडून 2,000 रुपये रोख रक्कम आणि पानपट्टीमधील सिगारेट पाकिट, तंबाखू पाकिट असा सुमारे 7 ते 8 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरलाय. या भागात नशेखोर तरुणांचा वावर जास्त असल्यामुळे वारंवार चोरी आणि लुटीचे प्रकार घडतात. पोलिसांनी याबाबत कारवाई करून दुकानदारांना दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश हारगे यांनी केली आहे. स्टँड परिसरात इथं काल रात्री चोरीचं प्रमाण वाढत आहे. स्टँड परिसरात अण्णाभाऊ साठे ज्या पुतळ्या शेजारी इथं चोरीचं प्रमाण वाढत आहे. काल या ठिकाणी 3 दुकानात इथं चोरी झालेली आहे. ऑनलाईन लॉटरी सेंटर आणि दत्ता मोरेंचं पंचर दुकान आणि लोंढेंचं पानपट्टी दुकानात चोरी झालेली आहे. तिथले काही माल घेऊन हे चोरटे इथं गांजा ओढणारे आणि व्यसन करणारे जरा मुलं आहेत, अल्पवयीन मुलं पण आहेत, ते जरा चोरी इथं करत आहेत. पोलिसांनी या ठिकाणी येऊन जरा तात्काळ चौकशी करून जे आरोपी असतील त्यांना अटक करावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता फूट पडली आहे. कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. मध्यवर्ती बस स्थानक वगळता सर्व सेवा ठप्प आहेत. कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये उभी फूट पडल्यामुळे जिल्ह्यातील एसटी सेवा पुन्हा एकदा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. 2 दिवसापूर्वी सुरू झालेल्या बस स्थानकातील अनेक बस स्थानक आजपासून पुन्हा एकदा बंद झाली. परिणामी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक वगळता जिल्ह्यातील इतर 11 बस स्थानकांमध्ये आज पुन्हा एकदा शुकशुकाट पाहायला मिळतोय. एसटी कर्मचाऱ्यांचा लढा कोणत्याही संघटनेने उभारलेला नाही. त्यामुळे संप सुरू किंवा बंद ठेवण्याचा निर्णय कर्मचारी घेतील असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा पवित्रा घेतला असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजे बरेच दिवस झाला हा एसटी महामंडळाचा संप सुरू आहे. हा संप सुरू असताना हा संप कामगारांनी उभा केलेला संप आहे. कामगारांनी उभा केलेली ही लढाई आहे. तर ह्यात काही दिवसापूर्वी काही लोकांनी म्हटलं की ह्या बाबा गाड्या सुरू केलेल्या आहेत त्या पूर्ण चुकीच्या आहेत. अजून अद्याप कुठल्याही प्रकारे कुठेही गाड्या सुरू केलेल्या नाहीत. कारण जोपर्यंत शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा कोणताही कामगार कामावर जाणार नाही. संप हा आमचा अटळ आहे. आमची एकच मागणी आहे, शासनात विलिनीकरण. कारण आमच्या 43 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कारण त्या आत्महत्येची दखल घेऊन सुद्धा माझी सरकारला एक आपल्या माध्यमातून विनंती आहे की ताबडतोब आमच्या या सहकार्यांचा आत्महत्या केलेल्यांचा विचार करून त्यांच्या कुटुंबाचा विचार करून व इथून पुढे कुणी आत्महत्या करू नये ह्या पद्धतीची काळजीपूर्वक दखल घेऊन एसटी प्रशासनानं, राज्य सरकारनं ताबडतोब शासनात विलिनीकरण करून आम्हाला देणं गरजेचं आहे आणि ते ताबडतोब देण्यात यावं. हे पूर्ण अखंड महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं माझं एक आव्हान आहे. आणि ही लढाई कामगारांनी केलेली आहे, कामगाराचीच आहे. काही जर ठिकाणी बोलत असेल की गाड्या चालू केल्या, हे पूर्ण चुकीचं आणि खोट्या पद्धतीचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.
राऊत यांच्या कन्येचा विवाह सोहळा मुंबईमध्ये शाही पद्धतीने पार पडला। शरद पवार, राज ठाकरेंसह दिग्गजांची इथं उपस्थिती होती। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा विवाह सोहळा मुंबई इथं शाही पद्धतीने पार पडलाय। राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हारी यांच्याशी लग्न झाले। या विवाहाला मोठे राजकारणी उपस्थित होते। शरद पवारही या लग्नाला खास करून उपस्थित होते। आज हॉटेल रेनेसान्स इथं हा विवाह पार पडला। या लग्नाला महाराष्ट्र शासनातील अनेक जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। दत्तवाडमधील शुभ्रा हॉटेलच्या बंद खोलीत 3 पाणी जुगार अड्ड्यावर कुरुंदवाड पोलिसांनी कारवाई करत 8 जणांना ताब्यात घेतले। यामध्ये 4,53,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दत्तवाड तालुका शिरोळ इथं हॉटेलच्या शुभ्राच्या बंद खोलीत 3 पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल अमित अशोक पवार यांनी कुरुंदवाड पोलिसांना दिली। याच अनुषंगाने कुरुंदवाड पोलिसांनी फिर्याद दाखल करत हॉटेल शुभ्राच्या बंद खोलीत सुरू असणाऱ्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर कारवाई करत रोख रकमेसह 4,53,300 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं। याबाबत सविस्तर वृत्त असं की रविवारी 28 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री साधारण 11:15च्या सुमारास उदय काकासो पाटील यांनी दत्तवाड तालुका शिरोळ इथं असणाऱ्या स्वमालकीचे हॉटेल शुभ्राच्या बंद खोलीत स्वतःच्या फायद्यांकरिता 3 पाणी जुगारावर पैसे लावून खेळत असता मल्लाप्पा सीताप्पा भिसरकोप वय वर्ष 37, मानतेश महादेव हेगले वय वर्ष 28, भीमा अण्णाप्पा दळवाई वय वर्ष 39, इराप्पा रामू बोरगावे, सुरेश बाबाजी जाधव सर्व राहणार भिरडी तालुका रायबाग जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक आणि तौफिक चंदुलाल नदा, रवींद्र काकासो पाटील, उदय काकासो पाटील राहणार दत्तवाड शिरोळ यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम 86,300 रुपये, 27,000 रुपये किमतीचे 6 मोबाईल आणि 3,40,000 किमतीची 2 वाहनं जप्त करण्यात आली। ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी दिली। पुढील तपास पोलीस नाईक हंकारे हे करत आहेत। SBN मराठीसाठी रतन शिकलगार। हिंदू हा जातीयवादाला चाटत बसतो आणि म्हणूनच हिंदू मागे। हिंदू सडका जातीयवाद सोडून धर्मासाठी एकत्र नाही आला तर भविष्यात हिंदूंवर अत्याचार वाढणार असल्याचं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी सांगली इथं बोलताना केलेलं आहे। कालीचरण महाराजांचं आज सांगलीत आगमन झाल्यानंतर भक्तांकडून कालीचरण महाराजांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून आज आणि उद्या आयोजित प्रवचन आणि दर्शन सोहळ्यासाठी कालीचरण महाराज सांगलीत आले। सांगलीमध्ये स्वागतानंतर कालीचरण महाराजांनी सांगलीच्या गणपती मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतले। यावेळी त्यांनी गणरायासमोर तांडव मंत्रोच्चार करीत वंदन केलं। यावेळी त्यांच्या समेत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी बोलताना कालीचरण महाराजांनी समस्त हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, आपली एक वोट बँक मतदान केलं पाहिजे। हिंदू धर्म संरक्षणासाठी हिंदूंनी जाती धर्म भाषावाद सोडून एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हटलं। हिंदुत्व युक्त विकासासाठी भगव्या ध्वजाखाली हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे। सडका भाषावाद, जातीयवाद तोडा आणि हिंदुत्व जोडा या अजेंड्याखाली आम्ही काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं। हिंदू जातीयवादाला चाटत बसतो म्हणून हिंदू मागे आहे। हिंदू सडका जातीयवाद सोडून धर्मासाठी एकत्र नाही आला तर भविष्यात हिंदूंवर अत्याचार वाढतील असं मतही कालीचरण महाराजांनी सांगलीमध्ये बोलताना व्यक्त केलं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार,
इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ,
नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध, चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. परदेशवारी करून आलेल्यांनी तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हे कडक आवाहन केलेलं आहे. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या नव्या प्रकारामुळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यास आवश्यक त्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे करणं आवश्यक आहे. त्यासाठी परदेशवारी करून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणं, त्यांच्याकडे बारकाईनं लक्ष ठेवणंही आवश्यक झालंय. परदेशवारी करून आलेल्यांनी प्रशासनाला त्वरित माहिती द्यावी. याबरोबरच आपल्या शेजारील, आपल्या भागातील, आपल्या गावातील आणि आपल्या संबंधातील कोणीही व्यक्ती परदेशवारी करून आल्यास नागरिकांनीही याबाबतची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी. कोरोनाशी अव्याहतपणे सुरू असलेल्या लढाईत चांगल्या प्रकारे मास्क योग्य पद्धतीनं नियमित आणि सातत्यानं वापरणं आवश्यक आहे. कोविड प्रतिबंधासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य असून ज्यांनी अद्यापही पहिला डोस घेतला नाही अशा 18 वर्ष पूर्ण झालेल्यांनी त्वरित पहिला डोस घ्यावा. तसंच ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशांनी दुसरा डोस विहित कालावधीत घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं आहे. कोविडला दूर ठेवण्यासाठी कोविड योग्य वर्तन, मास्कचा प्रभावी वापर, सोशल डिस्टन्सिंग, अनावश्यक गर्दी टाळणं या सर्व बाबींचं काटेकोरपणे पालन होणं आवश्यक आहे. कोविड रुग्णांचं प्रमाण काहीसं कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आणि बेफिकिरी वाढली आहे. पण उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला हे तत्व अनुसरून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावे, असं आवाहनही जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. दीर्घकाळानंतर परमवीर सिंह, सचिन वाझे यांची बंद दाराआड 1 तासांची भेट झालेली आहे. अनिल देशमुखांच्या वकिलांकडून याबाबत आक्षेप नोंदवण्यात आला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोघांमध्ये तब्बल 1 तास संवाद झालाय. एका खोलीत तब्बल 1 तासासाठी त्यांचं बोलणं झालं, पण यावेळी दोघांमध्ये काय बोलणं झालं हे कळू शकलेलं नाही. दरम्यान परमबीर आणि सचिन वाझेंच्या भेटीवर अनिल देशमुखांच्या वकिलांनी आक्षेप घेतलाय. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची चौकशी मुंबई पोलीस करणार आहेत. मुंबई पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार की परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना भेटीसाठी अधिकृत परवानगी होती की नाही याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत. जर अशी अधिकृत परवानगी नसेल तर या दोघांची भेट कशी झाली याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत. या संदर्भात सचिन वाझेंना चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यासाठी घेऊन येणाऱ्या पथकाची ही चौकशी केली जाईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. आता हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यामध्ये राज्यसभेमध्ये विरोधकांचा गोंधळ पुन्हा पाहायला मिळाला. 12 खासदारांचं निलंबन झालेलं असून शिवसेनेच्या 2 सदस्यांचा यात समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अधिवेशनातील गोंधळावर ही कारवाई झाली असल्याची माहिती मिळते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक
आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। राज्यसभेच्या 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। यात शिवसेनेचे अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे। विशेष म्हणजे ही कारवाई मागील अधिवेशन सत्र काळातील आहे। या खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होता येणार नाही। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता। विरोधकांच्या आक्रमकतेवर राज्यसभेनं कारवाई केली। राज्यसभेनं दिलेल्या नोटिसीनुसार राज्यसभा सदस्यांनी केलेल्या वर्तणुकीची सभागृहानं गंभीर दखल घेतली। राज्यसभेच्या सभापतींची अवहेलना, सभागृहाच्या नियमांचा सतत गैरवापर करून गैरवर्तन करणं, हिंसक कृतीद्वारे सभागृहाच्या कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा केलेला प्रयत्न या सर्वांचा निषेध करण्यात येत आहे। राज्यसभेमध्ये 11 ऑगस्ट रोजी मोठा गदारोळ झाला होता असंही सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी। महाविकास आघाडी स्थापन होताच 2च महिन्यात कोरोना संकट आले। विकास कामांना कात्री लावून मोठा निधी अशा संकटांसाठी दिला असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। बँकेत राजकारण आणू नये यासाठी जास्तीत जास्त जागा बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न। आम्ही सगळ्या घटकांशी बोलत असल्याची माहिती देखील मुश्रीफांनी दिली आहे। पुढे बोलताना महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर 2च महिन्यात कोरोना संकट आलं आणि विकास कामांना कात्री लावून मोठा निधी अशा संकटांसाठी दिला असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली। कोरोनाचं संकट असताना उद्धव ठाकरे सारखे संयमी मुख्यमंत्री आहेत ही परमेश्वराची इच्छा असावी असे गौरवोद्गार देखील यावेळी काढण्यात आले। सुशांत सिंग पासून परवा त्रिपुरा घटनेपर्यंत सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपानं केले पण त्यांना यश आलं नाही। त्यांचं दुःख आम्ही समजू शकतो। 2 वर्ष पूर्ण झाली, आणखी 3 वर्ष सुद्धा पार करणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांना टोला लगावत दिली आहे। मी परवाही आपल्याला सांगितलं होतं की जास्तीत जास्त जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची मला वाटते फार मोठी आर्थिक वाहिनी आहे आणि या बँकेमध्ये राजकारण आणू नये आणि जास्तीत जास्त जागा या जर बिनविरोध झाल्या तर चांगलं होईल या पद्धतीने आमचे प्रयत्न सुरू आहेत। परंतु एक तालुक्यामध्ये राजकारण अनेक दिवसाचं असल्यामुळं एखाद्या वेळेस त्या निवडणुका बिनविरोध होऊ शकणार नाहीत। म्हणून आमचा प्रयत्न राहील की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेले 6-6.5 वर्ष कुठलाही पक्ष विरहित आपण इथं काम केलेलं आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यामध्ये किंवा देशामध्ये सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आम्ही केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2च महिन्यांनी कोरोनासारखं एक महामारी या जगावर आली आणि त्याचे फार मोठे परिणाम विकास कामावर सुद्धा झाले। आपण पाहिलं असाल की या 2 वर्षामध्ये कोरोनावर या संकटावर मात करण्याचा विषय असेल, 34 लाख शेतकऱ्यांची जवळजवळ 23,000 कोटीची थकबाकी माफ करण्याचा विषय असेल किंवा हे पूरग्रस्त 4 नैसर्गिक वादळं याला सुद्धा 11,000 एकदा आणि 10,000 एकदा असे 21,000 कोटीचं पॅकेजसुद्धा आपण या कोरोनाच्या काळामध्ये विकास कामाला कात्री लावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्ही बघाल की परमेश्वराची इच्छाच असावी की कोरोनासारखं हे संकट यावं आणि उद्धव ठाकरेसारखा एक संयमी नेतृत्व या राज्याला मिळावं म्हणून मला वाटते कोरोनाला फार मोठ्या प्रमाणात आळा बसला। आणि आजही बघितलं मुख्यमंत्र्यांची जर आपण चाचणी घेतली देशातल्या तर अजूनही उद्धव ठाकरे साहेब 30% जास्त आहेत। त्यांचं सगळ्यांचं दुःख आपण समजू शकतो। 2 वर्षे अनेक प्रयत्न केले। सुशांत सिंग राजपूतपासून परवा त्रिपुराच्या जातीय घटना ज्या झाल्या त्यापर्यंत महापुराच्या भरपाईवरून एसटी कर्मचाऱ्यांच्यावरून अनेक प्रकारे हर तऱ्हे प्रयत्न केले परंतु त्याला काही यश आलेलं नाही। 2 वर्ष आता उद्धव ठाकरे साहेबांनी पूर्ण केलेली आहेत आणि 3 वर्ष आपोआपच पूर्ण होतील। आता विश्वासघात कुणी कुणाचा केला हे दोघांना माहिती आहे। उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की मला शब्द दिला होता 2.5 वर्षाचा, मला केला नाही। विश्वासघात त्यांनी केला, पाठीत खुराक त्यांनी खुपसला असं त्यांचं म्हणणं आहे। आता खरं कोण खोटं कोण, परंतु 2 वर्ष आम्ही पूर्ण केलेली आहे। सांगतो जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सातत्याने कोल्हापूर जिल्हा बँकेचं नेतृत्व कागदानं केलेलं आहे। यापूर्वी मंडिक साहेब होते, शामराव गिवारी पाटील होते, हिंदुराव पाटील होते किंवा आता मी असेल किंवा प्राध्यापक संजय मंडिक असतील
आणि आम्ही तिघं एकत्र असल्यामुळे जवळजवळ 95% मते एकत्रित आहेत. हे जे पॅनल होईल महाविकास आघाडीचं त्यामध्ये कागद तालुका नंबर 1 राहील. दूध उत्पादकांसाठी ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. कोल्हापूरमध्ये जिल्हा बँकेसाठी गगनबावडामधून अर्ज दाखल असून ज्या ज्या तालुक्यात जागा मिटवता येतील ते मिटवत असल्याचं वक्तव्य सतेज पाटील यांनी केले. जिल्हा बँकेसाठी गगनबावडामधून अर्ज दाखल केला असून ज्या ज्या तालुक्यात जागा मिटवता येतील त्या मिटवण्यात आल्यात. कोणाच्या मागे किती मतं आहेत हेही दिसून येतंय. त्यामुळे अभ्यास केला तर बिनविरोध करायला हरकत नसल्याचं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं. यासोबतच परदेशातून आल्यावर सर्वांची नोंद ही मुंबई विमानतळावरच होणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली. ओमिक्रॉन या व्हेरियंट विषयी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यासोबतच कोल्हापूर विमानतळावरही विशेष लक्ष असेल असं उद्देशून म्हटलं. सीमा भागातील लोकांची गळचेपी करण्याचं धोरण कर्नाटक सरकारचं असतं, तेव्हा दुसरा डोस प्रत्येकानं घेतला पाहिजे असं आवाहनही लोकांना सतेज पाटील यांनी केलं आहे. गगनबावडा तालुक्यातून मी आज उमेदवारी अर्ज दाखल या ठिकाणी केलेला आहे. कोल्हापूरची जिल्हा मध्यवर्ती बँक ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि अडचणीतून बाहेर काढण्याचं काम चेअरमन सन्माननीय मुश्रीफ साहेबांनी आणि सर्व संचालक मंडळ यांनी सगळ्यांनी सातत्यानं केलेलं आहे. आणि म्हणून या जिल्हा मध्यवर्ती बँकेत पूर्वी मी 10 वर्ष संचालक म्हणून काम केलेलं आहे. पुन्हा एकदा गगनबावडा तालुक्यातून 66 मतदार गगनबावडा तालुक्यातले आहेत, त्यातल्या 46 मतदार आमच्याबरोबर आहेत आणि अजून 3 जण बाहेर असल्यामुळं 49 पर्यंत आम्ही साधारणपणे मताची आकडेवारी गाठू असा आम्हाला विश्वास आहे. काल मुश्रीफ साहेब, मी PN पाटील साहेब, विनय कोरे साहेब, संजय मंडलिक साहेब अशी आम्ही एकत्रितरित्या परवा एक बैठक घेतलेली आहे आणि त्यामध्ये जिथं शक्य होईल ज्या ज्या तालुक्यामधलं मिटवता येईल तिथं मिटवायचा आमचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी असणार. कारण की जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांना देखील माहीत आहे की मागच्या 5 वर्षामध्ये मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली बँक आर्थिक अडचणीतून बाहेर आलेली आहे. डिपॉझिट्स चांगल्या पद्धतीने वाढलेले आहेत आणि कुठलंही राजकारण बँकेची पायरी चढल्यानंतर हे राजकारण विरहित DCC बँक म्हणून DCC बँकेची ओळख राहिलेली. आणि म्हणून आमची इच्छा आहे की आज सगळ्या जिल्ह्यातून बिनविरोध झाल्या तर चांगलंच आहे. प्रयत्न तो आमचा दोघांचाही असणार आहे की तो बिनविरोध मॅक्झिमम जागा करण्याचा. चर्चा झालेली आहे. फॉरेनवरून येणाऱ्या लोकांचं मुंबई एअरपोर्टवर स्क्रीनिंग होणारच आहे, परंतु त्याची नोंद कोल्हापूरमध्ये आल्यावर फॉरेनवरून येणाऱ्या लोकांनी कोल्हापूरमध्ये किमान नोंद या ठिकाणी द्यावी अशा पद्धतीची सूचना आम्ही त्या ठिकाणी देतोय. परदेशातून आल्यावर मुंबई एअरपोर्टवर त्यांची छाननी होईलच, परंतु आता बेंगलोर एअरपोर्टची नियमावली वेगळी आहे, बेळगावची नियमावली वेगळी आहे. मागच्या वेळी आम्हाला अनुभव असा येत होता मुंबई कडक आहे म्हणून हैदराबादला उतरायचं आणि हैदराबादवरून परत दुसऱ्या विमानाने यायचं. आणि म्हणून मला वाटते लोकांनाही माझी विनंती आहे की फॉरेनवरून आपण आला असाल तर टेस्ट घेणं, आल्यानंतर थोडं आयसोलेशनमध्ये राहणं हा नियम या ठिकाणी पाळावा जो राज्य शासनाने या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून विशेष करून कोल्हापूर एअरपोर्टवर देखील आम्ही लक्ष ठेवू की बाहेर गावावरून कनेक्टिंग फ्लाईटनं कोण येते का. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65.
कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक आमच्याकडे होणारे उपचार मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण, इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर.
हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ, 12 खासदारांचं निलंबन, शिवसेनेच्या 2 सदस्यांचा समावेश. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अधिवेशनातील गोंधळावर सध्याची कारवाई. राज्यात 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार का? विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांमध्ये संभ्रम. 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्यास हरकत नाही, कोरोना चाइल्ड टास्क फोर्सचे आवाहन. राज्यमंत्री बच्चू कडू यांचं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन. प्रसंगी प्रहार ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उतरेल, बच्चू कडू यांचं इस्लामपुरात वक्तव्य. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने सर्व पक्ष संपवला, आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवणार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं सांगलीत वक्तव्य. ओमिक्रॉननं धाकधूक वाढवली, केंद्र सरकारकडून सुधारित गाईडलाईन्स जारी. ओमिक्रॉनचा धोका समोर असताना राज्य सरकारचा ऍक्शन प्लॅन. आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती. कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरच 3ही कृषी कायदे घटनात्मकरित्या रद्द होतील. राज्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर विद्युत विभाग बसलाय, मात्र शेतकऱ्यांची वीज बिल माफ केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. मंत्री बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहे. हिंदू जातीयवादाला चाटत बसतो आणि म्हणूनच हिंदू मागे. हिंदू सडका जातीयवाद सोडून धर्मासाठी एकत्र आला नाही तर भविष्यात हिंदूंवर अत्याचार वाढतील. कालीचरण महाराजांचं सांगलीत वक्तव्य. सर्व विमानतळावर 13 देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करणं आणि विमान प्रवासाच्या 48 तास आधी RT-PCR चाचणी अहवाल बंधनकारक. राजेश टोपे यांची महत्त्वाची सूचना. आणि इस्लामपूर इथं आपली माणसं या फाउंडेशनच्या माध्यमातून बेघर असलेल्या दिव्यांग कुटुंबियांना घराचा आधार. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते घराचे अर्पण. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. असंख्य चाहते, असंख्य प्रेक्षक आणि 3.5 लाख सबस्क्रायबर यांनी दिलेल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छांसाठी SBN मराठी परिवाराकडून खूप खूप धन्यवाद. सांगली जिल्हा बँक निवडणुकीनंतर आता काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये चांगली जुंपली असल्याचं कळून येते. एकमेकांचे उमेदवार पाडल्याचा आमदारांनी आरोप केलेले आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आघाडी करत निवडणूक लढवली. या निवडणुकीत जतमधून काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांचा तर दुसऱ्या बाजूला पतसंस्था गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लाड यांचा पराभव झालाय. या ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले. आघाडीकडे विजयी मतदारसंख्या असतानाही झालेल्या पराभवामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांनी काँग्रेसवर निशाणा साधत कुजकी, नासकी, घातकी आणि चालबाज राजकारणानं आघाडीचे उमेदवार किरण लाड यांचा पराभव झाल्याचा आरोप थेट काँग्रेसवर करत यापुढे काँग्रेससोबत कोणतीही निवडणूक एकत्रित न लढवता स्वबळावर लढवण्याची मागणी केली. आमदार लाड यांचे नातेवाईक किरण लाड हे निवडणूक रिंगणात होते. जिल्ह्याच्या राजकारणात विक्रम सावंत यांचा पराभव कोणी आणि कसा केला याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या करेक्ट कार्यक्रमामुळे हा पराभव झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांकडून काँग्रेसवर निशाणा साधला गेला.
त्याला काँग्रेसकडून पलटवारही झालाय। त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील संघर्ष आगामी निवडणुकांमध्ये उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जाते। नुकत्याच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीनिमित्तानं महाविकास आघाडीचे जे राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि घटक पक्ष यांचे एक दिलानं काम करण्यासाठी अनेक बैठका झाल्या आणि आपापल्या उमेदवारांना पक्षांना मतही वाटून घेऊन, जागा वाटून घेऊन काम चालू केले। ज्यावेळी बैठका चालू होत्या त्यावेळी तिन्ही घटक पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांना कामात घेऊन सगळ्यांनी आपल्या एक दिलानं लढवून जिल्हा बँका थोड्या चांगल्या सीटा कशा येतील आणि जिल्हा बँकेला चांगले दिवस कसे आणता येतील अशा उद्देशानं चांगले उमेदवार दिले। पण विश्वास हा ठेवायचा असतो, पाळायचा असतो आणि मतदानाचा आनंद वाढवायचा असतो। पण आमच्या बाबतीत तसं केलं नाही। ह्या गटात बँका आणि पतसंस्था गटात अशी अवस्था होती की राहुल महाडिक एक ताकदीचे उमेदवार होते असे ते मानतात। आम्हाला कधी वाटले नाही, ताकदी कधी वाटली नाही, त्यांच्या कुठल्याही आम्हाला भीती वाटत नव्हती। पण महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी जर झाडून काम केलं असतं आणि प्रामाणिकपणे काम केलं असतं, आमचे महाविकास आघाडी दोन्ही उमेदवार निवडून येत होते। पण त्यांना भीती वाटली महाडिक निवडून येतील आणि लाड पुढे जातील आणि आपण मागं पडू, त्यासाठी येणे हे केलं, म्हणजे कुचकं नाचकं राजकारण केलं आणि आपली मतं, त्यांची हक्काची मतं, जत चांगली मिरजेत हक्काची मतं होती ती मतं जिल्हा बँकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ठराविक जे काही तुल्यबळ होतं त्या तुल्यबळानुसार ज्या ठिकाणी उमेदवारी देऊन ज्या पक्षाने अशा पद्धतीचं एक पॅनल सहकार विकास पॅनल म्हणून निर्मिती केली होती आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार उभे केले होते। आता निवडून आल्यानंतर एकमेकाचे माणुसकी म्हणून तर एकमेकाचे प्रत्येकजण आपापले अभिनंदन करतील, आलिंगन देतील, त्यात अशा पद्धतीचं कुणी चुकीचा अर्थ काढण्याचा काही संबंध नाही। त्याला दुसरा राष्ट्रवादी आणि तुमची महाविकास आघाडी असताना आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी काँग्रेसवरच गंभीर आरोप केले, तर त्या संदर्भात काय? आता जे आमदारांनी राष्ट्रवादीच्या जे काही आरोप केलेले आहेत त्यात मला असं वाटत नाही की त्यात काही तथ्य आहे। जिथं आता जतमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे नेतेच BJPच्या उमेदवारांना घेऊन घरोघरी मतं मागत पुढाकार घेऊन फिरत होते, म्हणून काय त्यात आता कुणाचे दोष नेमका की राष्ट्रवादीचा की असं म्हणून चालणार नाही की बाबा तिथं नेमकं तुम्ही पहिला तुमची दुरुस्ती करा ना। आज त्याचा नाही तर थोडाफार फटका कुणाला बसला, काय झाला हे आपल्या सगळ्याला सर्वज्ञात आहे। जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्याबद्दल आपण काय सांगा? जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नगर परिषदेच्या असतील या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच लढवल्या जातील आणि स्वबळावर लढवल्या जातील। दादा, त्यांनी काँग्रेस पक्ष घातकी पक्ष असा आरोप केला। आता काँग्रेस पक्ष घातकी का राष्ट्रवादी घातकी याच्यापेक्षा अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे की कोण कुणाचा आतापर्यंत घात केला आहे, त्याबद्दल मी त्याच्यावर जास्त काही बोलतो। सर्वत्र करेक्ट कार्यक्रमाची चर्चा आपण काय म्हणाल? सर्वत्र करेक्ट कार्यक्रमाची जरी चर्चा असेल, काही ठिकाणी कोण कुणाचा कसा कार्यक्रम केला आहे त्याचा सर्व मतदार बंधूंना ज्या त्या तालुक्यातील सर्वांना लोकांना माहिती आहे, त्याच्यात जास्त न। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। संजय राऊत यांचा सुप्रिया सुळे यांच्यासोबत धडाकेबाज डान्स सध्या व्हायरल होतोय। सुप्रिया सुळे यांच्या आग्रहास्तव संजय राऊत आणि पत्नी वर्षा राऊत यांनीही यावेळी ठेका धरला। सुप्रिया सुळे जेव्हा संजय राऊत यांना डान्स करायला भाग पाडतात
संजय राऊत यांचा सुप्रिया सुळे यांच्यासोबत बाज असा डान्स पाहायला मिळाला. सुप्रिया सुळे यांच्या आग्रहास्तव संजय राऊत आणि पत्नी वर्षा राऊत यांनीही ठेका धरला होता. राजकारणाच्या पलीकडे राऊत आणि पवार कुटुंबियांचे नेहमीच स्नेहाचे संबंध राहिलेत. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी उद्या विवाह बंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार असून रेनेन्सा या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. विहिरीत पडलेल्या दुर्मिळ उदमांजराची सुखरूप सुटका करत वनविभागानं जीवदान दिले. मिरज तालुक्यातील खटाव इथं हे उदमांजर विहिरीत पडलं होतं. विहिरीत पडलेल्या एका दुर्मिळ उदमांजर प्राण्याला वनविभागानं जीवदान दिले. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुर्मिळ असणाऱ्या उदमांजराला जेरबंद करून वन अधिवासात सोडण्यात आले. मिरज तालुक्यातील खटाव या ठिकाणी हे उदमांजर एका शेतातील विहिरीत पडलं होतं. खटाव इथं मंगसुळी रस्त्यावर सुभाष जते वस्ती इथं त्यांच्या विहिरीत दुर्मिळ आणि जंगलात आढळणाऱ्या उदमांजरा हा प्राणी पडल्याचं निदर्शनास आलं. सुभाष जते यांनी वनविभागाला याची त्वरित माहिती दिली. वनविभागाच्या संरक्षण पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत विहिरीत उतरून 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्याच्या साहाय्यानं उदमांजराला सुस्थितीत बाहेर काढले. त्यानंतर पिंजऱ्यात बंद करत वन अधिवासात सोडून देण्यात आलं. आज 28 दिनांक रोजी पत्रकार बनसोडे यांनी खटाव तालुका मिरज येथे जत्ते यांच्या विहिरीमध्ये एक सी कॅट पडल्याचं सांगितलं. त्यानंतर मी वन क्षेत्रपाल सांगली व माझे अनेक कर्मचारी वनरक्षक सातपुते मॅडम पांडा व इतर ग्रामस्थ आणि तरुण जे निसर्गप्रेमी प्राणीप्रेमी आहेत त्यांनी आज जवळजवळ 30 फूट विहिरीमध्ये पडलेल्या सिगरेट कॅट वाचवलेला आहे. त्यांनी स्वतः रिस्क घेऊन सदर सी कॅट प्राणी हा नदीतून विहिरीतून सुखरूप बाहेर काढलेला आहे आणि तो आता आम्ही वन विभागामार्फत नैसर्गिक अधिवासात सोडून देणार आहे. तेच असे कुठलाही प्राणी सर्प असून दे किंवा इतर कुठलाही प्राणी अडचणीत असेल तर वन विभागाशी त्वरित संपर्क साधावा. 1926 हे हेल्पलाईन आहे, त्यावरती फोन केल्यानंतर आम्हाला देखील फोन आला होतो. माझा स्वतःचा नंबर आहे 94 23 27 82 43. युवराज पटेल, वन क्षेत्रपाल सांगली. काही किंवा कुठल्याही प्राण्याने पिकाचं अथवा वन्य प्राण्यानं पशु पक्षी यांचं जर नुकसान केलं, पाळीव पक्षी, तर ते आपल्याकडे नुकसान देण्याची भरपाई मनुष्यहानी जर झाली तर त्याला देखील नुकसान भरपाईची सोय आहे. 15 लाख रुपये त्याच्यासाठी प्रयोजन केलेलं आहे. जखमी असेल तर 2 लाख रुपये मिळू शकतात आणि वन्य प्राण्यांना जर शेळी, बोकड किंवा इत्यादी काय मारलं तर बाजारभावाच्या 75% पैसे मिळतात. तरी समस्त नागरिकांना आवाहन करतो की असा कुठलाही प्राणी आल्यास त्याला इजा न करता किंवा त्याला न मारता वन विभागात संपर्क काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडणे गरजेचं आहे. त्याशिवाय आपलं पर्यावरण संतुलन राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात नांदणी इथं घशात लिंबू अडकून 8 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात नांदणी इथं घशात लिंबू अडकून 8 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मयुरेश विशाल पलसे असं मृत बालकाचं नाव आहे. या घटनेमुळे नांदणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नांदणी इथं जयसिंगपूर मार्गावर पलसे कुटुंबीय राहतात. तिची आई जेवण करत होती तर वडील विशाल घराच्या दारात बसले होते. दरम्यान मयुरेश खेळत असताना घरात पडलेला लिंबू त्याने तोंडात घातला आणि तो त्याच्या घशात अडकला. पालकांच्या लक्षात येताच त्याला तात्काळ गावातील दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी जयसिंगपूर इथं नेण्यास सांगितलं. जयसिंगपूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र घशात लिंबू अडकून श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी.
शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी सर्व पक्ष संपवलाय. गावागावात भाजपाची ताकद आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेनं लोक कमी संख्येत असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवल्या जातील. यामध्ये स्थानिक पातळीवर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्यात जिल्हाध्यक्षस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यासोबत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताही परस्पर निर्णय घ्यायचा नसल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आगामी काळामध्ये लगेच 105 नगरपालिकांच्या नगरपंचायतीच्या निवडणुका सांगली जिल्ह्यातल्या 2 आहेत, खानापूर आणि कोपेगाव. ही तुमची आहे. तर या बाबतीमध्ये राज्याचं धोरण असं ठरलेलं आहे की ह्या सगळ्या निवडणुका चिन्हावर लढवायच्या. एखाद्या ठिकाणी लोकल काही आवश्यकता असेल स्थानिक तर ते जिल्ह्याच्या अध्यक्षाने प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्याशी आणि प्रदेश नेते देवेंद्रशी बोलून निर्णय करायचा. शेवटी आम्ही नेहमीच लोकल नेता त्याचं राजकारण याला जास्त महत्व देतो. त्यामुळे नियम हा की चिन्हावर लढवा. मग त्या चिन्हावर लढवण्यामध्ये कोणी विरोध करते तर तुम्ही जिल्हा बँकेत जे केलं, जिल्हा परिषद अध्यक्षाच्या बाबतीत जे केलं बरोबर ना, तेच नगरपालिकेच्या बाबतीत धोरण ठेवा. आम्ही तुमच्या मागे आहोत किंवा हे असं नाही चालणार, हे पक्षाच्या हिताचं नाही. त्याप्रमाणे तिन्ही नगर पंचायती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी
वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. सांगलीमध्ये गावभाग लसीकरण केंद्रात लसीकरणास आलेल्या नागरिकांना वेळेचं कारण सांगून कर्मचाऱ्यांनी परत पाठवले. देशात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं गतीनं लसीकरण करा असे आदेश दिले असतानाही लसीकरण केंद्रावर लस असूनही बऱ्याच लोकांना आत्ता देता येत नाही असं सांगत 5 वाजण्याआधीच कुलूप लावण्यात आलं. बऱ्याच वेळा हे केंद्र 5 पर्यंत सुरू नसतं. यावर आरोग्य विभागानं कारवाई करणं गरजेचं असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. राज्यमंत्री बच्चू कडू सांगलीत आले असता त्यांनी ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शवलं आहे. कलेक्टरच्या गाडीवरील चालकाला 40,000 पगार आहे. 100 लोकांना घेऊन जाणाऱ्या ST चालकाला मात्र 12,000 पगार हे चुकीचं असल्याचं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं. राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहील, प्रसंगी प्रहार ही ST कर्मचाऱ्यांच्या बाजूने उतरेल असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन केलेलं आहे. ते सांगलीमध्ये आले होते. त्यांनी त्यावेळी हे वक्तव्य केलं. आणल्यात गेलेली, पेटल्या गेली आणि म्हणून आंदोलनाच्या परिभाषा आपण बदलवली. रक्तदान करून आंदोलन आपण केलं, STची पूजा करून आपण आंदोलन केलं. आज जे काही STचा संप सुरू आहे ते अतिशय, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. कलेक्टरच्या गाडीवर चालवणारा ड्रायव्हर त्याला 40,000 रुपये महिना आणि 100 आमच्या शेतकऱ्याला घेऊन
वाहून घेऊन जाणाऱ्या आमच्या जर चालकाला फक्त 12,000 रुपये महिना भेटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. त्याच्या बाजूने सरकार उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सुद्धा आला वेळ आरोग्याच्या बाजूने उभं राहू. जे खरं आहे ते खरं मांडण्याचं काम आपण केलं पाहिजे. आता आज आपण पाहतोय तर कृषी प्रदर्शनी आहे, पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या दर्शनाची गरज आहे. मित्र, आता मी फार ऊसाचा फार जाणकार नाही आहे, पण बसल्या बसल्या माहिती घेतली. म्हणजे रिकोरी केवढी असू दे, कारखाना बदलला का भाव बदलते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. नदी हा मगरीचा मुख्य नैसर्गिक अधिवास. नदीतून मुक्त संचार आणि सकाळच्या उन्हाला शेकत पहुडणं, निशाचर असल्यानं रात्रीचे शिकारीला भटकंती हा तर मगरीचा नित्यक्रम. पलूस तालुक्यात सर्वात लांबीचा असणारा अमणापूर पाणवठा आणि या पाणवठ्यावर पहाटेपासून संध्याकाळपर्यंत धुणे पाणी पोहणं, मासेमारीसाठी नागरिकांची वर्दळ पाहायला मिळते. तर नदीपात्रात मगरींचाही मुक्त संचार गेली वर्षानुवर्ष पाहायला मिळतो. आज सकाळी 6 ते 11 या वेळेत मात्र अगदीच काठावर हा मुक्त संचार पाहायला मिळाला. 12 ते 14 फुटांच्या या काळ्या पाठीच्या मगरीचं अनेकांना जवळून दर्शन झाले. यामुळे धुणं जनावरं धुण्यासाठी आलेल्या महिलांना मात्र ती मगर जाईपर्यंत काठावर तिच्या जलक्रीडा बघत ताटकळत उभं राहावं लागलं. यावेळी वन विभागाला कळवल्यानंतर यावर मगरीपासून सतर्क राहण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचं वनपाल मारुती ढेरे यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. बलात्कार, घरेलू हिंसा थांबवण्याकरिता फलक दाखवत जनजागृती केली जाते. येवल्यातील युथ अगेन्स्ट इनजस्टिस फाउंडेशनचा हा अभिनव उपक्रम सध्या चर्चेत आहे. बलात्कार थांबवण्याकरिता आणि लैंगिक छळ, घरेलू हिंसा, बालविवाह, स्त्री पुरुष समानता या सर्व गोष्टींबद्दल जनजागृतीपर फलक हातात घेत येवल्यातील युथ अगेन्स्ट इनजस्टिस फाउंडेशनच्या वतीनं शहरातील विविध भागात विविध दुकान, हॉटेलमध्ये जाऊन बलात्कार थांबवण्याकरता काय करता येईल आणि बलात्कारांचा आरोप सिद्ध झाल्यास त्या आरोपीस त्वरित शिक्षा करण्यात यावी याकरिता जनजागृती करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. त्याचप्रमाणे महाविद्यालयांमध्ये जाऊन सेक्स एज्युकेशन बद्दल सेमिनार देखील या फाउंडेशनच्या वतीनं घेतलं जात आहे. असे अनेक स्तुत्य उपक्रम फाउंडेशनच्या वतीनं राबवण्यात येत असून बलात्कार मुक्त भारत हवा असं मुख्य उद्दिष्ट घेऊन हे फाउंडेशन सध्या काम करत आहे. नमस्कार, तर आम्ही युथ अगेन्स्ट इनजस्टिस फाउंडेशनकडून आज इथे एक जागरूकता पसरवण्यासाठी आलेलो आहोत. तर आम्ही रेपचे खोटे आरोप, घरेलू हिंसा या सर्व प्रकारे आम्ही जागरूकता पसरवतो. तर आम्ही याच्यामध्ये कॉलेजेस किंवा शाळेमध्ये जाऊन सेक्स एज्युकेशनचे सेमिनार्स घेतो किंवा खुशिया वाटो कॅम्पेन, ज्याचे आम्ही मुलांना आम्ही पुस्तकं किंवा कपडे वाटप करतो. आणि पोस्टर कॅम्पेन जिथं आम्ही म्हणजे ठिकठिकाणी जाऊन आम्ही पोस्टर्स लावून लोकांना जागृती पसरवण्याचे कार्य करतो. तर आमचे ऑल ओव्हर इंडिया ऑर्गनायझेशन आहे. आम्ही प्रत्येक शहरामध्ये जाऊन प्रत्येक गावाखेड्यामध्ये जाऊन आम्ही जागृती पसरवतो. तर आमचे फाउंडर आहे पियुष मोंगा, ते स्वतः ऑल ओव्हर इंडिया 50,000 किलोमीटरचं त्यांचं टार्गेट आहे. ते पूर्ण भारतवर्षमध्ये सायकलवर जाऊन गावोगावी जाऊन जागरूकता पसरवत आहे. आताच रिसेंटली ते आता लडाखमध्ये लडाख वगैरे शिमला या ठिकाणी सायकलवर जाऊन त्यांनी आपले जे जवान आहे, आपले जे आर्मीचे जवान आहे त्यांच्या विरुद्ध लागणारे बलात्कारचे खोटे आरोप आहे त्या विरुद्ध त्यांनी जागरूकता पसरवली होती. धन्यवाद. आज या ठिकाणी युथ अगेन्स्ट रेप हे जे युनिट आलेलं आहे, हे एक समाजाला योग्य दिशा देण्याचा मार्ग आपण अवलंबायचा आहे हे आपल्याला सांगतायत. आणि माझं वैयक्तिक मत आहे की जो समाज भरकटत चाललेला आहे, अनेक घटना या देशामध्ये घडत आहेत, वाईट घटना, त्यापासून लोकांना परावृत्त करणे आणि समाजाला योग्य दिशा देण्यासाठी हे युनिट काम करत आहेत.
आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायचा आहे, समाज हित घडवायचं आहे, माणसामध्ये माणुसकी जागृत करायची आहे आणि ज्या काही वाईट घटना घडत आहेत त्या घडण्यापासून या समाजाला परावृत्त करायचं आहे आणि हे जे काही युनिट जे काम करते या युनिटला आपण सर्वांनी अतिशय मन मिळावपणाने मन मोकळेपणाने पाठिंबा द्यायचा आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि समाजाचं मत परिवर्तन करायचं आहे। धन्यवाद। प्रतिनिधी संतोष बटाव, SBN मराठी, येवला। येवल्यातील अंदरसूल इथं 2 दुकानांना भीषण आग लागली। आगीमध्ये दोन्ही दुकानं भस्मसात झाल्यानं दुकानदारांचं लाखोंचं नुकसान झालं असल्याचं कळून येतं। येवला तालुक्यातील अंदरसूल गावात 2 दुकानांना भीषण आग लागल्याने मोठ्या आगीचे लोळ दुकानातून बाहेर पडत होते। परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग भडकत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या गाडीला बोलावण्यात आलं। अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली असून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आगीमध्ये दोन्ही दुकानं भस्मसात झाल्यानं दुकानदारांचे लाखोंचं नुकसान या आगीमुळे झालेलं आहे। प्रतिनिधी संतोष बटाव, SBN मराठी, येवला। सध्या एसटी संप सुरू आहे। या संपामध्ये कर्मचारी वर्ग काही हा नोकरीवर उपस्थित होतोय तर काही जण अजूनही संपावर ठाम आहेत। सरकारने कर्मचाऱ्यांना पगार वाढ दिली असूनही सध्या परभणी विभागातील कर्मचारी अजूनही विलीनीकरण करावं या मागणीसाठी ठाम असल्याचं कळून येतं। एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही। ज्या कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली नाही अशा कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर परभणी विभागातील कर्मचारी अजूनही कामावर परतले नाहीत। जोपर्यंत शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हा दुखवटा चालूच राहणार आहे। प्रशासनानं जेवढं होईल तेवढं जर लवकर दखल घेतली तर बरं होईल। पगारवाढ आम्ही मुळात कोणत्याच कर्मचाऱ्यांनी मागितलेली नाही आहे, त्यामुळं प्रश्नच येत नाही। त्यांनी निलंबन करो, फाशीला देऊ अथवा गोळ्या झाडू आमच्यावर, आम्ही दुखवटा पाळणार म्हणजे पाळणारच। म्हणून नाही आम्हाला काढून टाकलं तरी आम्हाला फरक पडणार नाही आणि आम्ही माघार घेणार नाही। आमचं फक्त एकच मागणी आहे, शासनात विलीनीकरण करा, याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काहीही नको आहे। आम्ही आतापर्यंत खूप त्रास सहन केला आहे, इतर कर्मचाऱ्यापेक्षा आम्हाला खूप पगार कमी आहे आणि प्रशासन त्यांच्या याच्यावर ठाम आहे की विलीनीकरण देऊ शकत नाही आणि आम्ही आमच्या एकच मतावर ठाम आहेत की आम्हाला फक्त राज्य शासनात विलीनीकरण पाहिजे, याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नको। आणि आमचा हा जे संप आहे हा पूर्ण कर्मचारी वर्गात कुठल्या निलंबनाला भेट नसून किंवा काही घाबरत नसून बडतर्फ जरी केलं तरी चालेल, मात्र पण विलीनीकरण घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाहीत आणि विलीनीकरण हे आमच्या हक्काचं असल्यामुळं आम्ही ते त्यांनी नाही दिलं तरी आम्ही जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत इथं ठाम बसून राहणार आहेत। ही आमची शेवटची आणि पहिली मागणी आहे। थँक्यू। परभणीहून अन्सारी मुस्तफा, SBN मराठी। परभणी इथं मानवत शहरालगत असलेल्या रत्नापूर इथं अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यास तहसील प्रशासनाला यश आलेलं आहे।
परभणीच्या मानवत शहरालगत असलेल्या रत्नापूर इथं एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यास तहसील प्रशासनाला यश आले. रत्नापूर इथं 12वी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचं वय अवघे 16 वर्ष 10 महिने 12 दिवस असतानाही तिचा विवाह लावला जात होता. या अल्पवयीन मुलीचा बालविवाह मानवत शहरात राहणाऱ्या तरुणासोबत दुपारी थाटामाटात लावला जाणार होता. मात्र यावेळेस मानवत तहसील प्रशासनानं दखल घेतल्यानं या अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात आलाय. दिनांक 29/11/2021 रोजी सकाळी रत्नापूर येथे एक बालविवाह होणार होता, परंतु आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पवार साहेब, CDPO मॅडम, गावचे तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, अजून मंडळ अधिकारी, सर्व नागरिक यांना सूचना दिल्या. मुलीच्या आईवडील यांना सांगितले की मुलगी ही अज्ञान आहे, 17 वर्षाची असल्यामुळे 18 वर्षाची होईपर्यंत लग्न करू नये अशी सूचना दिल्यावर सगळ्यांनी ते ऐकलं आणि आजचा बालविवाह रोखण्यात आलेला आहे. परभणीहून अन्सारी मुस्तफा, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज.
HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध। चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696। नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आपल्यासोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ, 12 खासदारांचं निलंबन, शिवसेनेच्या 2 सदस्यांचा समावेश। ऑगस्ट महिन्यात झालेल्या अधिवेशनातील गोंधळावर सध्याची कारवाई। राज्यात 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार का? विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांमध्ये संभ्रम। 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्यास हरकत नाही, कोरोना चाइल्ड टास्क फोर्सचे आवाहन। राज्यमंत्री बच्चू कडू यांचं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन। प्रसंगी प्रहार ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उतरेल, बच्चू कडू यांचं इस्लामपुरात वक्तव्य। मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने सर्व पक्ष संपवला, आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवणार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं सांगलीत वक्तव्य। ओमिक्रॉननं धाकधूक वाढवली, केंद्र सरकारकडून सुधारित गाईडलाईन्स जारी। ओमिक्रॉनचा धोका समोर असताना राज्य सरकारचा ऍक्शन प्लॅन, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती। कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर, राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतरच 3ही कृषी कायदे घटनात्मकरित्या रद्द होतील। राज्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर विद्युत विभाग बसलाय, मात्र शेतकऱ्यांची वीज बिल माफ केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, मंत्री बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहे। हिंदू जातीयवादाला चाटत बसतो आणि म्हणूनच हिंदू मागे। हिंदू सडका जातीयवाद सोडून धर्मासाठी एकत्र आला नाही तर भविष्यात हिंदूंवर अत्याचार वाढतील, कालीचरण महाराजांचं सांगलीत वक्तव्य। सर्व विमानतळावर 13 देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करणं आणि विमान प्रवासाच्या 48 तास आधी RT-PCR चाचणी अहवाल बंधनकारक, राजेश टोपे यांची महत्त्वाची सूचना। आणि इस्लामपूर इथं आपली माणसं या फाउंडेशनच्या माध्यमातून बेघर असलेल्या दिव्यांग कुटुंबियांना घराचा आधार, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते घराचे अर्पण। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।
असंख्य चाहते, असंख्य प्रेक्षक आणि 3.5 लाख सबस्क्रायबर यांनी दिलेल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छांसाठी SBN मराठी परिवाराकडून खूप खूप धन्यवाद.